तुम्हाला सगळं सांगून टाकायचं होतं. हजारदा मनात येऊन गेलं की आत्ता जावं आणि तुम्हाला सगळं सांगावं, पण नाहीच सांगता आलं. सत्याच्या घरच्यांना माहित नव्हतं की आमचं लग्न झालंय, म्हणून मग हॉस्पिटलमध्ये तुम्ही दिसलात तरी सुद्धा तुम्हाला टाळावं लागत होतं. अगं पण एकदा तरी मला कल्पना द्यायचीस. सॉरी बाबा, सॉरी, चूक झाली माझी. मला सांग, या अशा वातावरणात आपण किती दिवस राहणार आहोत? म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे का? हा? नाही, म्हणजे खरं तर मला नाही नीट सांगता येते, पण उर्मिला एक गोष्ट खरी आहे की नाही, की सत्यजित आणि अमृता यांचं एकमेकावर अतिशय प्रेम आहे. आणि तसं तर आपण त्या दोघांचं लग्नही लावून देणारच होतो ना. हो हो, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, साखरपुडा हा देविकाचा आणि सत्यजितचा झालेला आहे. मग आता हाच मुद्दा आपण किती दिवस ताणून धरणार आहोत? तुम्ही काही म्हणालात तरी शेवटी आपल्या देऊचा प्रश्न राहतोच ना. तिच्या बिचारीची काहीही चूक नसताना तिच्या नशिबी हे सगळं काय यावं? मनापासून प्रेम आहे हो तिचं सत्यजितवर. हो, पण सत्यजितचं नव्हतं ना तिच्यावर. तरीही मला वाटतं देविकाच आपल्या घरची सून व्हायला हवी. अच्छा, म्हणजे तुला वाटतं म्हणून उर्मिला, ह्या तुझ्या असल्या आग्रही आणि हट्टी स्वभावामुळेच सत्यजित आपल्याशी मोकळेपणाने काही बोलला नसणार, दडपण आलं असणार त्याच्यावर आणि त्याने सगळं लपवून ठेवलं आपल्यापासून. जेवताना कसं हसत खेळत जेवलं म्हणजे अंगाला लागतं नाही का, तब्येत पण चांगली राहते. काय सत्या, चला जेवण सुरू करूया. तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेन. अण्णा, असं काय करतोयस? अण्णा, असं काय करता? सगळेच बसलेत, तुम्ही पण जेवा ना आता. नंतर कधी? भूक मेली आहे माझी. सत्या, मला एक काम आठवलंय, मी आलेच. अण्णा, जाऊ दे ना आता. बस बस. हे घ्या सुपारी. मला माहितीये तुम्हाला जेवण झाल्यावर सुपारी लागते, घ्या ना. आता नकोय मला. अहो पण नाही, घेईन ना मी नंतर. मला हवी असेल तेव्हा घेईन मी. बर, ठेवली इथे सुपारी, ती घ्या तुम्हाला लागली की. बरं आई, तुमची सगळी औषधं मी त्या वरच्या ड्रॉवर मध्ये ठेवलीत. तिथे ऑलरेडी कोणीतरी 3 डबे करून ठेवले होते, सकाळ दुपार संध्याकाळ. त्यात मी फक्त आज सगळी औषधं भरून ठेवली. आई, ऐकताय ना? आज उशीर झाला तुम्हाला औषधं घ्यायला, पण असं नका करू. उशीर केला तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल ना. बर, येते मी. काही लागलं तर मला हाक मारा नक्की.